अचानकपणे मी हिंगणगाव या गावामध्ये असताना मला एका कार्यकर्त्याचा फोन आला. बारामतीमध्ये अजितदादांचा विमानाचा अपघात झालेला आहे. परंतु फक्त अपघाताची बातमी अगोदर कानावर आली, परंतु नंतर एक 15-20 मिनिटातच परत त्या विमानातील सर्वांचा दुर्दैवी अंत झाल्याची दुःखद बातमी कळाली. महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी आणि आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात दुःखद अशी घटना ही आहे. अजितदादा यांच्या रूपानं खरं महाराष्ट्राचं अतिशय धडाडीचं आणि सर्वाभिमुख लोकप्रिय नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. महाराष्ट्राचं कधी न भरून येणारं नुकसान अजितदादांच्या या निधनामुळे झालेलं आहे. वैयक्तिक पातळीवर गेले 25 वर्षापासून दादांचे माझे संबंध होते. राजकारणाविरहित संबंध असले तरी व्यक्तिगत जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते आणि सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्त्यांना पाठाने थाप टाकून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा असा लोकप्रिय नेता आज हरपला आणि महाराष्ट्रातील या तमाम जनतेचं प्रचंड आणि माझ्या माहितीप्रमाणे अजितदादासारखा नेता पुन्हा महाराष्ट्राला मिळणे नाही. आजच्या या निधनानिमित्त मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांचं या दुःखातून सावरण्याची संधी परमेश्वराने द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.